हे पैफ आहे का तोफ आहे म्हणा लाव लांब सडक. पप्पा आलं बा हे मुंग सावणी तोंडाचं. शेतात काही काम राहिलं बरोबर ह्याची मास शाळेत घालायला आहे, आणि ज्या दिवशी शेतात काही काम राहणार गेलं बरोबर घरी राहलेला आहे. कोणतो रोग आला तर तुला शाळेत गेली नाही साज. आई पप्पा उठायला उशीर झाला हो, सावर जुकून गाडी निघून गेली. बरं तुला उशीर होला उठायला. ज्या दिवशी रविवार राहते त्या दिवशी पहाटे 4ला उठतोस, आणि आम्ही उठ जोपर्यंत कुत्र फिरून आल्यावर येतोस गाव सारं. काय होतं पप्पा, एक दिवस शाळेत गेली तर? अरे बाबा शिकुल्याला उद्या येणार आहे का? अरे मी तुला बक्कर राग करायला पण कशा पायी करायला तुला कळणार गेलं हे. 4 अक्षर शिकशील, चांगला मोठा माणूस बनशील. अरे आम्ही योग शेतात काम करून करून आमची माती झाली, आणि तुमच्या पिढीनंतर हे काम बी होईना. होय पप्पा, तुम्ही सांगलेलं सारं कळाले मला. तुम्हाला बकळ काळजी आहे माझी. पर शाळेमध्ये खिचडीच पूर्ण गेल्या म्हणून जाणं गेला. हे अडचण आहे होय तुझी. थांब जरा गुरुजीला फोन लावतो. हॅलो, हा बोला की. गुरुजी लेकरांना शाळेत खिचडी पूर्ण गेल्या म्हणून. काय तरच बोलतो की हो. कोण म्हणलं तुम्हाला खिचडी पूर्ण गेल्या म्हणून? माझं पोरग म्हणाले की शाळेत खिचडी पूर्ण गेल्या म्हणून. एखादी दिवस झाला असेल हो तसं. तसं नाही गुरुजी, तुम्ही जर 7-8 मास्तर प्लेट भरभरू खिचडी खावलालो तर लेकरांना का झाटा उरतय.